महाराष्ट्राच्या राजकारणात खळबळ उडवणारी एक अत्यंत गंभीर बाब समोर आली आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या विमान प्रवासाबाबत प्रश्न उपस्थित केले जात असतानाच नाशिक इथल्या शोक सभेत छगन भुजबळ म्हणाले की देशात अनेक विमान अपघात झाले, परंतु महाराष्ट्रात अशा प्रकारचा भयानक अपघात पहिल्यांदा झाला. मी घटनास्थळी प्रत्यक्ष पाहणी केली तेव्हा हे विमान इथं आले कसं काय हे कळेना. टेबल टॉप होता आणि खाली 50 ते 60 फूट खाली पडले होते. त्यानंतर जेव्हा मी पार्थला भेटलो त्याच्याकडे एक CCTV फुटेज होते. त्यात ते विमान एकदा घिरटी घालून गेल्यानंतर दुसऱ्या वेळी सरळ असणारे विमान अचानक पलटी मारल्यासारखे दिसते. त्यानंतर काही क्षणात होत्याचे नव्हते होते. चौकशी होईल, मी त्यातला तज्ज्ञ नाही, परंतु मी अनेकांशी बोलतोय. त्यात कुठेतरी काही गडबड झाली आहे, इंजिनमध्ये किंवा रडारमध्ये, आणखी काही असू शकते. चौकशी होईल, त्याची माहितीही येईल, पण जी सोन्यासारखी माणसे गेली ती कशी काय परत येतील असं त्यांनी म्हटलं. हा अपघात नेमका कसा झाला याची चौकशी DGCAने सुरू केली आहे. मात्र अपघातावर नेते हळूहळू व्यक्त होऊ लागलेत. मंत्री छगन भुजबळ यांनीही विमान अपघातावर भाष्य करत विमान अचानक पलटी कसे झाले, काहीतरी गडबड आहे अशी शंका उपस्थित केल्यानं चर्चांना उधाण आलंय.